हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर तुम्हा सर्वांना तिसऱ्या गुरुवारच्या मंगलमय शुभेच्छा. स्वामींचा बनवार आहे, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे माझा उपवास. मी मस्तपैकी तयार झाली, आंघोळ वगैरे माझी झाली, सियाराची आंघोळ झाली, सियारा मस्त आमची तयार झाली. तुम्हाला हाय करा म्हणायला लागली तर करेना झाली आहे. सियाराचे नखरे सुरू आहेत. तर त्यानंतर बघा आता हे संध्याकाळची वेळ, चहा वगैरे झाला आहे आणि मी स्वयंपाक करत आहे नैवेद्याचा प्रसादासाठी. नैवेद्याला मी केले मस्त असं घट्ट मोठं वरण केले, उकळा लागले. वरणला फोडले दिले आणि सुकी मटकीची भाजी केले मस्त. मटकीची भाजी छान अशी झालेली. मटकी आणि मुगाला पण मटकी आणलेली, असे दोन्ही मिक्स करून केले. तर त्यानंतर बनवलं होतं भात, गरम गरम. वरण भात तर नैवेद्याला लागतोच, तर भात केला होता. आणि मेथीची भाजी बनवली होती, शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी मेथीची भाजी बनवली होती. त्यानंतर कांद्याची पात केली होती. हे कांद्याची पात आमच्या घराजवळ आलेली म्हणून थोडीच तुम्हाला दिसत असेल, जेवढी काढली होती तेवढीच बनवली आहे. तर म्हटलं बनवूया, नैवेद्याला पण ठेवता येईल, घरातले आहे म्हणल्यावर. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पेशल असं जे गोड आपण करतो गुरुवारसाठी, तर त्याच्यासाठी बनवले होते गुलाबजामुन. हे गुलाबजामुन मी बनवले नव्हते, आईने बनवले होते, म्हणून ह्याचं काय मी शूट केलं नव्हतं. नाहीतर आज मी बनवले असते तर तुम्हाला रेसिपी पण दाखवली असती, पण बनवले होते आईने. मस्त असे आईने गुलाबजामुन बनवले होते. त्यानंतर संध्याकाळची पूजा वगैरे सगळी मांडून झाली होती. तर मी तुम्हाला शूट करून दाखवायला लागले. पूजा वगैरे मांडून झाली, ते दिवा वगैरे लावला होता मी. परत हुंबऱ्याला हळदीचं लेपन केलं आणि तुळशीजवळ पण दिवा लावला. मी मस्त अशी पूजा मांडली होती आणि पुस्तक वाचून घेतलं. ते बघा मी पुस्तक वाचून घेत होते. तर पुस्तक वाचून वगैरे घेतलं. त्यानंतर नैवेद्य दाखवला. आणि ते मी आवाज द्यायला तर आमच्या सियाराचं चाललंय मम्मा मम्मा. मम्मा काय करते? पुस्तक वाचायला गेली नाही हे ना, पुस्तक वाचायली मम्मा. तर पुस्तक वाचून घेतलं. त्यानंतर मी आरती केली होती. त्यानंतर नैवेद्य दाखवला होता. पुस्तक वाचून झालं, परत आरती केली, नैवेद्य दाखवला. आणि उपवास फक्त सोडायचा आहे. अजून नैवेद्याला छान असं तुम्हाला दाखवलंच होतं. वरण भात, मटकीची भाजी आणि मेथीची भाजी केलेली शेंगदाण्याचं कूट टाकून, आणि थोडीशी कांद्याची पात केलेली. ती कांद्याची पात थोडी दिसली, म्हणजे आमच्या झाडाला इथं तेवढीच जेवढी लागलेली तेवढीच केलेली, मी तेवढीच परतली कांद्याची पात. आणि चपाती भात असं नैवेद्यासाठी आज केलं होतं. आणि गोडला गुलाबजामुन केले. तर गुलाबजामुन आईनेच केले, त्यामुळं त्याची काय रेसिपी तुम्हाला दाखवली नाही. आज काय रेसिपी दाखवली नाही, म्हटलं आज रेसिपी नाही दाखवायची काय. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.